रामकृष्ण हरी माझ्या मित्र आणि मैत्रिणींनो, कल्पना करा, एप्रिल 2026 महिना सुरू झालेला आहे आणि एखाद्या सकाळी तुम्हाला अचानक एक फोन कॉल येतो आणि त्या फोन कॉल नंतरच अचानकपणे तुमच्या आयुष्याची दिशा बदलून जाते. तर काही वृषभ राशींच्या लोकांमध्ये अचानक पैसा येणार आहे, तर काहींच्या जीवनामध्ये त्यांच्या नोकरीमध्ये त्यांना अचानकपणे वेगळे बदल दिसणार आहेत, एक प्रगती दिसून येणार आहे. तर काही लोकांना त्यांच्या रिलेशनशिपमध्ये असू दे किंवा त्यांच्या नातेसंबंधांमध्ये एखादा असा महत्त्वाचा निर्णय घ्यावा लागणार आहे की त्यामुळं त्यांचं संपूर्ण आयुष्य बदलणार आहे. आणि हे काही त्यांनी अपेक्षा केलेली नव्हती. ह्या सगळ्या घटना अनपेक्षितरित्या घडणार आहेत. पण इथे एक मोठं रहस्य आहे, कारण वृषभ राशीच्या लोकांसाठी एप्रिल 2026 मध्ये असा एक दिवस आहे किंवा अशी एक तारीख आहे की त्या दिवशी तुमच्या आयुष्यातील नशिबाचे दरवाजे उघडणार आहेत. काही लोकांसाठी त्याच दिवशी त्यांच्या जीवनातील भाग्याचे दरवाजे उघडू शकतात. आणि म्हणून माझ्या मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे, कारण शेवटी मी तुम्हाला सांगणार आहे कोणता दिवस, ज्या दिवशी तुम्हाला शांत राहायचं आहे, ज्या दिवशी तुम्हाला पैसा येणार आहे आणि ज्या दिवशी तुम्हाला एखादा निर्णय घ्यायचा आहे. असे दिवस किंवा अशी तारीख मी तुम्हाला शेवटी सांगणार आहे. तोपर्यंत माझ्यासोबत राहा. आता आपण प्रथम पाहूया की आर्थिकदृष्ट्या हा महिना, एप्रिल महिना वृषभ राशीसाठी नेमका कसा असणार आहे. तर पहा, तुमच्यासाठी या महिन्यामध्ये 3 ठिकाणातून पैसे जास्त स्वरूपामध्ये येणार आहेत. पहिलं म्हणजे जुनी गुंतवणूक तुम्ही कुठे केलेली असेल त्याच्यामधून, व्यवसायामध्ये आर्थिक लाभ होणार आहेत त्याच्यामधून, आणि तुम्ही एखादे प्रॉपर्टी व्यवहार करणार आहात त्याच्यामधून तुम्हाला विशेष करून या महिन्यामध्ये पैसे येणार आहेत. आता पैसे मिळण्याचे योग बघा, 1 ते 3 या तारखेमध्ये तुम्हाला जुने अडकलेले पैसे परत मिळू शकणार आहेत. 3 ते 9 या तारखेमध्ये अचानक आर्थिक संधी तुम्हाला मिळणार आहेत. 9 ते 17 या कालावधीमध्ये तुम्हाला आर्थिक काही फायदा किंवा काही महत्त्वाचे निर्णय घ्यावे लागणार आहेत तुमच्या जीवनामध्ये. आणि त्याच काळामध्ये एखाद्या ठिकाणी तुम्ही गुंतवणूक केलेली असेल तर त्याच्यामधून भरभरून फायदा पण तुम्हाला मिळणार आहे. 17 ते 24 या दरम्यान तुम्हाला प्रॉपर्टी संबंधित फायदा मिळण्याची दाट शक्यता आहे. आणि 24 ते 29 एप्रिल दरम्यान तुम्हाला व्यवसाय असू दे किंवा नोकरी असू दे किंवा कोणतं तुमच्या पर्सनल आयुष्यामध्ये आर्थिक बाबतीमध्ये एक मोठा निर्णय घ्यावा लागणार आहे किंवा घेण्याची दाट शक्यता दिसत आहे. आता काही काळजी घेण्यासारख्या पण दिवस आहेत किंवा तारखा आहेत, त्या म्हणजे 6, 14 आणि 23 या 3 तारखा तुम्हाला काळजी घ्यायची आहेत. आर्थिक व्यवहारापासून थोडंसं विचार करूनच आर्थिक व्यवहार तुम्हाला करायचे आहेत, सावध राहायचं आहे, कारण नुकसान होण्याची दाट शक्यता आहे. अनावश्यक खर्च निर्माण होणार आहेत आणि तुम्हाला कोणावरही अंधविश्वास ठेवायचा नाही आहे या काळामध्ये. आणि आर्थिक निर्णय घेताना खूप सावधतेने निर्णय घ्यायचा आहे या 3 दिवशी. आता जर तुम्हाला गुंतवणूक करायची असेल, इन्व्हेस्टमेंट करायची असेल, तर काही क्षेत्र मी तुम्हाला सांगते त्याच्यामधून तुम्हाला नक्कीच फायदा मिळणार आहे. जसे की प्रॉपर्टी, जमीन आणि शेती किंवा कृषीविषयक कोणत्याही क्षेत्रामध्ये तुम्ही पैसे गुंतवा, नक्कीच तुम्हाला त्यातून लाभ मिळेल. आणि विशेष करून सोनं, गोल्डमध्ये पैसे तुम्ही इन्व्हेस्ट केले तर नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा मिळणार आहे भविष्यामध्ये. आता नोकरी करणाऱ्यांसाठी हा महिना एक टर्निंग पॉईंट घेऊन आलेला आहे, कारण तुमच्या नोकरीच्या ठिकाणी काही असे बदल तुम्हाला पाहायला मिळणार आहेत की ते तुम्ही कधी अपेक्षा पण केलेले नसतील किंवा तुम्ही कधी कल्पनाही केलेले नव्हते. अशा काही गोष्टी अचानकपणे, अशी काही आव्हाने तुमच्या जीवनामध्ये अचानकपणे येणार आहेत. तुम्हाला तुमच्या कामाच्या ठिकाणी नक्कीच तुमच्या वरिष्ठांचं सहकार्य मिळणार आहे, कारण तुमच्यावर नवीन जबाबदारी टाकलेली असणार आहे. ती पार पाडण्यासाठी तुम्हाला नक्कीच तुमचे सहकारी पण आहेत, ते पण मदत करतील. कामाच्या ठिकाणी अचानकपणे काही वेगळे बदल तुम्हाला जाणवतील आणि त्याच्याशी तुम्हाला डील करायची आहे किंवा त्याच्यानुसार तुम्हाला त्या प्रवाहामध्ये तुम्हाला चालायचं आहे, कारण तुम्हाला स्वतःला सिद्ध करायचं आहे.
प्रमोशन होण्याचे चान्सेस आहेत किंवा त्या संदर्भामध्ये चर्चा तुमच्या कानी पडतील. तुमचं वरिष्ठांकडून भरभरून कौतुक पण होणार आहे या महिन्यामध्ये. आणि जर तुम्ही नवीन नोकरीच्या शोधामध्ये आहात तर नक्कीच नवीन नोकरीची संधी तुम्हाला मिळणार आहे. आता काही शुभ तारखा आहेत, काही चांगले दिवस आहेत तुम्हाला नोकरीच्या ठिकाणी. तिथे मग तुम्ही कोणतेही चांगले कामे किंवा स्टार्टिंग करू शकतात. जसं की 5, 12, 18 आणि 26 या तारखा खूप चांगल्या आहेत. मग त्या दिवशी तुम्हाला काही अनाउन्समेंट करायची असेल किंवा कोणतंही चांगलं काम करायचं असेल तर नक्कीच करू शकता. परंतु काळजी घेण्यासारखे पण काही दिवस आहेत, ते म्हणजे 8 आणि 21 एप्रिल. तिथे तुम्हाला वाद टाळायचा आहे. मग ते सहकाऱ्यांसोबत असू दे किंवा वरिष्ठांसोबत असू दे. तुमची काही चूक झाली असेल तर ॲक्सेप्ट करा. कारण या तारखेला जर तुम्ही काही वाद घालण्याचा प्रयत्न केलात किंवा एखाद्या म्हणजे जे ऑफिसमध्ये पॉलिटिक्स चालत असतं, गॉसिप चालत असतात, त्याच्यामध्ये जर तुम्ही सहभागी झालात तर तुमच्यावर सगळा ब्लेम येण्याची शक्यता आहे. तुम्ही काहीही केलेलं नसताना. तर इथे थोडीशी सावधगिरी तुम्हाला बाळगायची आहे. आणि विशेष करून एका गोष्टीची काळजी घ्यायची आहे की या तारखांमध्ये कामामध्ये चूक होऊ शकते. तर अलर्ट रहा, सावधतेने कोणतंही काम करा, कोणावरही विश्वास ठेवू नका. व्यावसायिक वर्गासाठी मात्र हा महिना संधी घेऊन आलेला आहे. खूप मोठ्या वेगवेगळ्या प्रकारच्या संधी घेऊन आलेला आहे, ज्याची तुम्ही इतक्या दिवसांपासून वाट बघत होतात. आता त्या संधी नेमका कोणत्या आहेत ते आपण पाहूया. या महिन्यामध्ये तुम्हाला काही नवीन क्लायंट जोडतील, नवीन डील्स तुम्ही क्रॅक करणार आहात आणि तुमच्या व्यवसायामध्ये नवीन स्कीम तुम्ही ॲक्टिवेट करणार आहात. आणि त्यामुळं तुमचं जे आर्थिक लाभ आहे त्याच्यामध्ये दुपटीने तिपटीने वाढ होणार आहे. बऱ्याच दिवसांपासून तुमच्या डोक्यामध्ये काही कल्पना शिजत होत्या किंवा कल्पना होत्या, तुम्हाला व्यवसायामध्ये चेंजेस करायचे होते, तर नक्कीच ते तुम्ही प्रॅक्टिकली या महिन्यामध्ये करणार आहात किंवा तशा संधी तुमच्याकडे चालून येणार आहे. तसे एक वातावरण क्रिएट होणार आहे, तसे योग तयार होणार आहेत, इतर लोक तुमच्याशी जोडले जातील आणि त्यामुळे व्यवसायासाठी खूपच सुंदर आणि अनुकूल असा हा एप्रिल महिना आहे. काही शुभ तारखा आहेत, त्या दिवशी तुम्ही मग कोणतं नवीन काम सुरू करायचं असेल तर करू शकता किंवा डील क्रॅक करायची असेल तर नक्कीच करू शकतात. त्या तारखा किंवा ते दिवस आहेत 4, 11, 19 आणि 28 या तारखेला. मग तुम्ही कोणतंही नवीन कार्य करू शकतात, चांगले कार्य करू शकतात. परंतु काळजी करण्यासारखा एक दिवस आहे, तो म्हणजे 15 एप्रिल. या दिवशी तुम्हाला खूप काळजी घ्यायची आहे. काहीही नवीन सुरू करायचं नाही, कोणतीही डील क्रॅक करायची नाही आहे. विशेष करून भागीदारीमध्ये जर तुम्ही व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल तर त्या दिवशी तर शक्यतो ते टाळायलाच पाहिजे. विचार करा, कारण नुकसान होण्याची दाट शक्यता आहे. विद्यार्थी वर्गासाठी हा महिना तुमच्या मेहनतीचं फळ देणारा आहे. आता तुम्ही म्हणाल नेमकं कसं? विशेष करून तुमचं अभ्यासामध्ये लक्ष लागणार आहे. जे कोणी स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहेत त्यांच्यासाठी प्रगतीचा काळ आहे. तुम्ही एखादी परीक्षा देणार असाल किंवा ॲन्युअल एक्झाम असेल तुमची, तर तिथे पण तुम्हाला नक्कीच चांगले परिणाम पाहायला मिळतील. आणि विशेष करून तुम्हाला तुमच्या शिक्षणाच्या ठिकाणी एखादी चांगली बातमी मिळू शकते. जसे की तुम्ही पहिल्यांदा कुठे एक्झाम दिलेली आहे तर त्याच्या बाबतीमध्ये तुम्हाला चांगली बातमी मिळू शकेल किंवा अजून तुम्ही ॲडमिशनसाठी कुठे प्रयत्न करत आहात तर तिथे तुम्हाला ॲडमिशन मिळून जाईल. खूप चांगली बातमी मिळणार आहे. असं काही झालं तर कमेंटमध्ये नक्कीच मला तुम्ही शेअर करू शकता की नेमकी ती बातमी कोणती आहे. आणि काही चांगल्या तारखा आहेत, शुभ तारखा आहेत, ते मी तुम्हाला सांगते. 7, 13, 20 आणि 27. विशेष करून या तारखेनं तुम्हाला काहीतरी वेगळं झालेलं जाणवेल किंवा चांगली बातमी कळू शकेल किंवा चांगलं काहीतरी तुमच्या जीवनामध्ये नक्कीच या दिवशी घडणार आहे. महिला वर्गासाठी मात्र हा महिना एक नवीन सुरुवातीचा ठरणार आहे किंवा ठरू शकतो. कारण तुमच्या कुटुंबामध्ये खूप आनंद असणार आहे, त्यामुळे तुम्ही स्वतः प्रसन्न असणार आहात आणि डोक्यामध्ये असे काही विचार येतील की तुम्हाला वाटेल की घरातूनच एखादा व्यवसाय चालू करावा का. येस, नक्कीच करू शकतात, कारण तुम्हाला तशा संधी पण मिळणार आहे, काही अपॉर्च्युनिटीज येतील, त्याच्यामुळे तुमचं कौशल्य तुम्ही इतरांना दाखवू शकतात. आर्थिक फायदा पण ह्या महिन्यामध्ये तुम्ही कमवणार आहात किंवा मिळवणार आहात. जे कोणी वर्किंग वुमन असतील, ऑलरेडी तुम्ही बिझनेस करत असाल तर तिथून तुम्हाला भरभरून आर्थिक फायदा मिळणार आहे. तुमच्यासाठी काही शुभ दिवस मी सांगत आहे. त्या दिवशी मग तुम्ही नवीन सुरुवात करू शकतात किंवा एखादं नवीन घरामध्ये वस्तू घेण्याचा विचार करत असाल तर नक्कीच घेऊ शकतात. त्या तारखा आहेत 6, 16 आणि 22. या दिवशी तुम्ही नक्कीच कोणतंही चांगलं काम करू शकता किंवा तुम्हाला चांगली बातमी मिळू शकते. असं काही झालं तर मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका.
जे कोणी रिलेशनशिपमध्ये आहे त्यांच्यासाठी प्रेमाने फुललेला हा महिना आहे, कारण तुमचं नात्यामध्ये प्रेम खूप वाढणार आहे, एकमेकांमध्ये जवळीक जास्त निर्माण होणार आहे. काही शुभ दिवस आहेत. जर तुम्ही तुमच्या पार्टनरला प्रपोज करणार आहात तर त्याच्यासाठी काही शुभ दिवस मी तुम्हाला सांगते. 10 एप्रिल आणि 18 एप्रिल या दिवशी जर तुम्हाला प्रपोज वगैरे करायचं असेल किंवा तुम्हाला काहीही पॉझिटिव्ह गोष्टी करायच्या असतील तर नक्कीच त्या दिवशी तुम्ही करू शकता. तुम्हाला चांगले परिणाम पाहायला मिळतील. परंतु एक काळजीचा दिवस आहे. त्या दिवशी शक्यतो शांत राहणं खूपच महत्त्वाचं आहे, कारण गैरसमज होण्याचे चान्सेस आहे. आणि तो दिवस आहे 14 एप्रिल. त्या दिवशी एखाद्या गोष्टीवरून वाद वगैरे होऊ शकतो किंवा मग तुमच्या नात्यामध्ये गैरसमज निर्माण होऊ शकतात, तर थोडीशी काळजी घ्या. या महिन्यामध्ये तुमचं वैवाहिक जीवन खूप समजूतदार रीतीने एकमेकांना समजून घेण्यामध्ये जाणार आहे, कारण तुमच्यामधील एकोपा खूप वाढणार आहे. तुम्ही कुटुंबासोबत कुठेतरी फिरायला जाल, त्यांच्यासोबत वेळ व्यतीत करणार आहात आणि विशेष करून एखादा निर्णय जरी घ्यायचा असेल तर तो तुम्ही दोघं मिळून घेणार आहात, दोघांच्या संमतीने. आणि प्रेम पण पहिल्यापेक्षा जास्त फुललेलं तुम्हाला पाहायला मिळणार आहे. काही शुभ तारखा मी सांगते. त्या दिवशी मग तुम्ही कुठे प्लॅन करत असाल प्रवासासाठी तर जाऊ शकतात. 9, 21 आणि 30 या तारखा खूप चांगल्या आहेत. घरामध्ये एखादं शुभ कार्य करायचं असेल तर नक्कीच करू शकतात. एकमेकांसाठी काही वेगळं करायचं असेल तर त्या दिवशी नक्कीच करू शकतात. चांगले परिणाम पाहायला मिळतील. जे कोणी सिंगल आहेत त्यांच्यासाठी 11 ते 25 एप्रिलचा जो काळ आहे त्याच्यामध्ये तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये एखादा नवीन व्यक्ती येण्याची शक्यता आहे. परंतु नवीन जरी व्यक्ती आली तरी तोच राईट पार्टनर आहे हे लगेच तुम्ही ठरवू नका. थोडासा वेळ द्या आणि मगच निर्णय घ्या. व्यक्ती येणार आहे परंतु तोच तुमचा सोलमेट असेल ह्याची शक्यता खूप कमी आहे किंवा आत्ता सांगू शकत नाही, हे लक्षात ठेवा. परदेशामध्ये जाण्यासाठी काही लोक विचार करत असतील तर नक्कीच हा महिना तुमच्यासाठी खूपच उपयुक्त आहे. 12 ते 28 तारखेदरम्यान मग तुम्ही काहीतरी अर्ज करू शकतात किंवा तुम्हाला काही परदेशाशी संबंधित चांगली बातमी कळेल किंवा प्रवासाचे योग आहेत. मग शिक्षणासाठी असू दे, कामासाठी असू दे, व्यवसायासाठी असू दे, तुम्हाला जायची इच्छा असेल तर नक्कीच या काळामध्ये जाऊ शकता. 8 ते 26 एप्रिल दरम्यान तुम्हाला प्रवास होण्याची शक्यता आहे. मग ते परदेशी असू दे किंवा इथे तीर्थयात्रा असू दे किंवा कामानिमित्त कुठेतरी असू दे, नक्कीच तुम्हाला प्रवास घडणार आहे. आणि ते पण महत्त्वाचं लांबचे प्रवास घडणार आहेत आणि त्या प्रवासामधून पण तुम्हाला काही चांगले लाभच मिळणार आहेत. आता ज्येष्ठ व्यक्तिवर्गासाठी हा महिना खूपच आनंदाने भरलेला, मन प्रफुल्ल असणारा असा महिना असणार आहे, कारण 5 ते 24 एप्रिल मधला जो हा काळ आहे त्या काळामध्ये नक्कीच तुम्हाला तुमचे आप्तमित्र भेट देण्याची शक्यता आहे. मग कुठेतरी गेट टुगेदर तुम्ही कराल, एकमेकांसोबत तुम्ही वेळ घालवाल, जुन्या आठवणींना उजाळा द्याल आणि ह्या सगळ्यांमधूनच तुमचं मन पुन्हा पहिल्याप्रमाणे ताजे तवाने होणार आहे. तुम्ही फ्रेश होणार आहात आणि जे काही तुमचं काम आहे ते मग तुम्ही करण्यासाठी तुमच्यामध्ये एनर्जी दुपटीने तिपटीने भरणार आहे. खूप चांगला हा महिना तुमच्यासाठी असणार आहे. आणि हेच जर असं झालं तर मला कमेंट करून सांगायला विसरू नका. तुमच्यासाठी काही शुभ गोष्टी मी सांगत आहे, जसे की तुमच्यासाठी शुभ रंग आहे हिरवा आणि पांढरा, शुभ अंक आहे 6 आणि 8, शुभ दिशा आहे पूर्व दिशा आणि शुभ वार आहे शुक्रवार आणि रविवार. एप्रिल 2026 हा जो महिना आहे तो वृषभ राशीला एक गोष्ट शिकवणार आहे आणि ती म्हणजे प्रत्येकाच्या जीवनामध्ये संधी प्रत्येकालाच मिळत असते, परंतु एक गोष्ट आहे, तुम्ही त्या संधीचा किती उपयोग करून घेतात तुमच्या जीवनामध्ये. जो जास्त उपयोग करून घेतो तोच यशस्वी होत असतो आणि हीच गोष्ट तुम्ही शिकणार आहात या महिन्यामध्ये. जर तुम्ही या महिन्यामध्ये संयम ठेवलात, मेहनत घेतलीत तर नक्कीच हा महिना तुमच्यासाठी ह्या वर्षातला टर्निंग पॉईंट ठरणार आहे. तुम्हाला जर माझी माहिती आवडली असेल तर लगेचच चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ शेअर करा. आता आपण भेटणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत ओम नमः शिवाय, हर हर महादेव.